मला नव्हतं माहिती तू अण्णाची बहीण आहेस. हो का? का रे? नाही असंच, पण तू नेहमीच मारामाऱ्या करतो का? तुला कसं कळलं? त्याने एकदा मलाही मारलं होतं आणि माझ्या भावालाही मारायला आला होता तो पोरं घेऊन. म्हणजे ते तुम्ही होते का? हा मीच होतो. आता कसं सांगू तुला, मी पण खूप कंटाळले. रोज काय ना काय चालूच असतं त्यांचं. असं वाटतं तिकडे कॉलेजमध्ये होते ना तेच बरं होतं. यात त्यांची काय ग चूक? त्यांचे संस्कारच तसे. काय नाही. बरं ते सोड, तू जॉब शोधणार आहेस ना? तू बोलत होता मी जॉब करणार आहे. हा करणार आहे, एक मिळाला पण होता, पण त्याचे पैसे कमी आणि कामच जास्त होतं. असं मग दुसरा नाही शोधणार आहे? शोधतोय, मित्रांना बोललो, बघू काय होतं तर. बरं ते सोड, तुझं सांग. माझं काय आणि घरी. मोने तू काय करू राहिली इथं? काय नाही अण्णा. का रे तुझं मार जिरलं नाही का अजून? त्या दिवशीचं मार विसरला वाटतं तू का? तुम्हाला त्या सवय लागल्या श्रीमंतांच्या पुरं नजरा ठेवा. अण्णा, मारू नको त्याला. ऐ, चल तू निघ घरी चाल, तुझ्याकडे पाहतो. लय बोकळू राहील तू गावभर. अरे आम्ही एकाच कॉलेजमध्ये आहेत, रस्त्यावर भेटलो म्हणून बोलत होतो. रस्ता तिकडे राहिली, तू मध्ये काय करू राहिली? अण्णा मी परत नाही भेटणार त्याला. हा आम्ही तर मग काय नाचू का मी? हा ह्याचं चक्रम तिकडंच पालता पड, मला सांगू नको. कर बंद. कर रे गायबाने. पुन्हा जर तिच्याशी बोलायचा जरी प्रयत्न केला ना, चावायला दात आणि धुवायला ठेवणार नाही, लक्षात ठेव. चल निघ. चल तू.